स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनरक्षक भरतीचे सध्या जे ग्राउंड चालू आहे यामध्ये काय विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहे, यामध्ये काय विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत आहे, त्या प्रश्नांविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आता 10 चाचणी सोबत आपल्याला काय विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील बघण्यासाठी भेटले. ते सर्वात जास्त प्रश्न यावरती येत आहे की कट ऑफ कितीपर्यंत लागणार. त्यानंतर जर म्हटलं तर काही विभागांची 10 चाचणी अजून बाकी आहे तर ती केव्हापर्यंत होऊ शकते. काही विभागांचं जर म्हटलं तर कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप आणि 10 चाचणी ही एकाच दिवशी होत आहे. परंतु काही विभागांचं जर म्हटलं तर कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप या दोनच स्टेप इथं होत आहे आणि त्यानंतर 10 चाचणीसाठी पुन्हा इथं लिस्ट लावली जाणार आहे. तर ती लिस्ट कधीपर्यंत लागू शकते त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. जेणेकरून तुमचे जेवढे पण प्रश्न असतील ते या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर सर्वांनाच माहिती जर म्हटलं तर वनरक्षक भरतीसाठी 54+ सर्वच ग्राउंडसाठी क्वालिफाय होतील. हे सर्वात प्रथम आपण आपल्या चॅनलवरती सांगितलं होतं. अगदी तशाच प्रमाणे झाले. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले की तुम्ही सांगितलं होतं त्याच प्रकारे भरती प्रक्रिया चालू आहे. तर पुढील जी पण प्रक्रिया असणार आहे त्यावरती नक्कीच लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ बनवा. तर हा डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. तर बघा, जर म्हटलं तर काही जे मोठमोठाले विभाग आहे त्यामध्ये जास्त तालुक्यांचा, जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये जर विचार केला तर फक्त कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक मोजमाप ह्या दोनच प्रक्रिया सध्या होत आहे आणि 10 चाचणीसाठी पुन्हा लिस्ट लावली जाणार आहे अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. जसं की सांगितल्याप्रमाणे काही विभागांचं फक्त इथे सध्या कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक मोजमाप हीच प्रक्रिया होत आहे. आता 2 दिवसामध्ये शारीरिक मोजमाप किंवा कागदपत्रे तपासणी ही प्रक्रिया कशा प्रकारची होत असते, कोणकोणते कागदपत्र महत्त्वाची असतात, यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले आहेत. आणि ही प्रक्रिया कशी होत असते, किती टाइम लागतो, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. कारण तुमचं जर म्हटलं उद्या, परवा, तेरवा कधीही तुमचं ग्राउंड असेल, ठीक आहे, म्हणजे कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, 10 चाचणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया असेल तर यासाठी आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, संपूर्ण माहिती दिली जाणार आहे या 2 दिवसामध्ये. 10 चाचणी म्हणाने तर कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, कागदपत्र कोणकोणती महत्त्वाची आहे, त्यावरती तुम्हाला कोणकोणते ओरिजिनल कागदपत्र पाहिजे आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या विभागानुसार कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप या दोनच प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर कोणकोणत्या विभागानुसार कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि त्यासोबत 10 चाचणी हे सर्व तिन्ही प्रक्रिया एका दिवशी होणार आहे. तर त्यासाठी ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करत आहे. बघा, तुम्ही देखील ही वेबसाईट ओपन करू शकता. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. इथे वन विभाग भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते. कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण आली तर तुम्ही डायरेक्टली हा जो हेल्पलाईन नंबर आहे यावरती संपर्क करू शकता. पहिल्यांदा जर कॉल केला तर व्यस्त सांगेल, परंतु तुम्ही वारंवार ट्राय केला तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर तुमचा नंतर कॉल लागतो, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. कॉल नाही लागला तर तुम्हाला थोडा वेळ कमी असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या ईमेलद्वारे तुमचा जो पण मेसेज असेल, संदेश असेल तो यावरती इथं पाठवू शकता. तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्ही या ईमेलवरती विचारू शकता. कारण यावरती सुद्धा प्रश्न आले होते की आम्हाला काही अडचण असेल तर कुठं संपर्क करायचा. ठीक आहे, तर हे दोन तुम्हाला सांगितले इथे, हेल्पलाईन नंबर आणि ईमेल. आता पुढे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे विभागानुसार आपल्याला इथं बघा 10 चाचणी, त्यासोबत आपलं जे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट होणार आहे. तर हे कशा प्रकारचं होणार आहे कोणकोणत्या विभागानुसार. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल, इथे तुम्हाला नागपूर विभाग दिसत आहे. नागपूर विभागाचं जर म्हटलं तर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ठीक आहे, कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप, फिजिकल मेजरमेंट. ठीक आहे, तर या दोनच प्रक्रिया होणार आहे. कोणतं आपल्याला नागपूर विभागाचं सांगत आहे. त्याच प्रकारे जर विचार केला तर चंद्रपूर विभागाचं सुद्धा तसंच होणार आहे. परंतु पुढे बघा गडचिरोली विभागाचं तिन्ही जी प्रक्रिया असणार आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र तपासणी, फिजिकल मेजरमेंट, शारीरिक मोजमाप आणि इथं 10 चाचणी. ठीक आहे, या तिन्ही टेस्ट, ठीक आहे, तिन्ही टेस्ट इथं एकाच दिवशी होणार आहे. ठीक आहे, गडचिरोलीचं इथं जर म्हटलं तर 2 टेस्ट होणार आहे, इथे सुद्धा 2 टेस्ट होणार आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे अमरावती विभाग आहे. तर अमरावती विभागाचं जरी म्हटलं तर तिन्ही ज्या प्रक्रिया असणार आहे, ठीक आहे, यामध्ये सर्व जर म्हटलं तर आपलं कागदपत्र तपासणी, त्यानंतर इथं फिजिकल म्हणजे शारीरिक मोजमाप आणि 10 चाचणी, तिन्ही प्रक्रिया एका दिवशी होणार आहे. अजून इथं एक विभागाचं बघा, पुणे विभागाचं जरी म्हटलं तर या तिन्ही प्रक्रिया
प्रक्रिया एकाच दिवशी होणार आहे. ठीक आहे, सर्व काही तुमचं एकाच दिवशी उरकून घेतलं जाणार आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आता फक्त ठाण्याचं यायचं बाकी आहे. ठाण्याची लिस्ट येत्या 1 ते 2 दिवसामध्ये येऊन जाईल आणि येत्या 1 ते 2 दिवसामध्ये लिस्ट आल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुमची ही प्रक्रिया अशाच प्रकारची बाकी विभागांची जशी चालू आहे तशाच प्रकारची ठाण्याची सुद्धा चालू होऊन जाईल. काळजी करू नका, 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच ठाण्याची लिस्ट बघण्यासाठी भेटेल. जशी लिस्ट लागेल तसं तुम्हाला या चॅनलवरती अपडेट दिलं जाईल. पुढे जर म्हटलं तर इथं औरंगाबाद आहे, धुळे आहे आणि नाशिक आहे. या तिन्ही जर म्हटलं विभागानुसार आपल्याला जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्या पण जिल्ह्यांचा समावेश आहे त्यांचं जर म्हटलं तर फक्त कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप हेच होणार आहे आणि त्यानंतर धाव चाचणी ही नंतर होणार आहे. आता इथं आपल्याला यामध्ये कोणकोणती प्रोसेस असते कागदपत्र तपासणीमध्ये म्हणा, नाहीतर जर म्हटलं तर फिजिकल मेजरमेंट, आपली शारीरिक मोजमाप म्हणा, तर यामध्ये काय काय चेक केलं जातं त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण बोलणार आहोत. पुढे जर म्हटलं तर कोल्हापूर विभाग, यामध्ये सुद्धा आपल्याला 2च या प्रक्रिया होणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला इथे दिसत असेल, हे जर सर्व काढून टाकलं तर यामध्ये आपल्याला डायरेक्टली अशा प्रकारचे इथे एक गॅप दिसत असेल. ही जी लाईन आहे ही तुम्हाला इथे दिसत असेल, इथे दिसत असेल, परंतु या विभागामध्ये कोणत्या प्रकारची लाईन नसेल. इथे बघा अशा प्रकारचा. यावरून तुम्ही हे समजून जाऊ शकता कोणत्या विभागाचं काय होणार आहे. ठीक आहे, तिन्ही होणार असेल तर अशा प्रकारचं इथं मोठं दिसत असेल आणि ही बघा अशा प्रकारची ही लाईन तुम्ही व्यवस्थित बघितलं तर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जर म्हटलं तर इथे आपल्याला हे 3 विभाग दिसत असेल, यांची तिन्ही प्रक्रिया होणार आहे आणि इथे एक विभाग. ठीक आहे, या विभागाचे तिन्ही प्रक्रिया एका सोबत होणार आहे आणि बाकीच्या हे जेवढे पण बाकीचे विभाग बाकी आहेत त्यांचे 2-2 प्रक्रिया होणार आहे आणि धाव चाचणी नंतर ठेवलेली आहे. हे तुम्हाला व्यवस्थित समजून आलं. प्रत्येक विभागानुसार तुम्ही कोणत्या विभागासाठी अर्ज केला असेल त्या विभागानुसार हे तुम्हाला व्यवस्थित आता समजून आलं असेल. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं. तुम्हाला कोणत्या विभागानुसार तुमचं काय होणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय, इथे आल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या विभागाचं इथे पीडीएफ डाउनलोड करायचंय. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून देतो, इथे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं. आता डॉक्युमेंट सर्वप्रथम तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक आयडी दिला जातो. आयडी नव्हे तर एक असं जसं की प्रवेशपत्र टाईप इथं म्हणा तुमचा फोटो चिटकवला असतो. थोडक्यात माहिती तुम्ही सर्व डॉक्युमेंट योग्य दिलेत, बरोबर दिलेत, अशा प्रकारचं हे एक तर सर्टिफिकेट दिलं जातं किंवा एक आयडी प्रूफ म्हणून दिलं जातं. ठीक आहे, हे घेऊन तुम्हाला कुठं जायचं असतं त्या दिवशी तिथेच तुम्हाला सांगितलं जातं लाईन 1 ला जा, लाईन 2 ला जा आणि हे दिल्यानंतर तुम्हाला तिथे जायचंय आणि त्यानंतर तिथे सर्वप्रथम तुमचं इथं वजन चेक होतं. काय वजन. ठीक आहे, सर्वप्रथम तुमचं वजन चेक होतं. नाहीतर तुमचं मध्ये मध्ये जर म्हटलं तर उंची सुद्धा चेक केली जाऊ शकते. आता प्रत्येक ठिकाणानुसार हे चेक केलं जातं वजन, उंची आणि त्यानंतर तुमची छाती. महिलांची छाती चेक केली जात नाही, फक्त पुरुषांची छाती चेक केली जाते. म्हणजे अशा प्रकारचं सर्वप्रथम समजा वजन घेतलं, उंची घेतली आणि त्यानंतर छाती. हे काय झालं तुमचं, हे सर्व झालं शारीरिक मोजमाप. या 3 स्टेपमध्ये तुमचं शारीरिक मोजमाप होतं. हे तुमचं 3 चेक केलं जातं. परंतु त्या अगोदर कागदपत्र तपासणी. ठीक आहे, त्या अगोदर काय होतं, कागदपत्र तपासणी हे होतं आणि त्यानंतर हे क्वालिफाय केल्यानंतर ह्या 3 स्टेप होत असतात. आणि ज्यांचं पण धाव चाचणी आहे, ठीक आहे, ज्यांची पण धाव चाचणी आहे त्या दिवशी जर तुमची धाव चाचणी असेल तर या तिन्हींमध्ये आता हे सर्वप्रथम कागदपत्र तुम्ही क्वालिफाय केले, सर्व योग्य दाखवले, त्यानंतर वजन, उंची, छाती तुमची योग्य बसली. ठीक आहे, आणि त्यानंतर मग जर म्हटलं तर तुमची जर धाव चाचणी असेल, ठीक आहे, धाव चाचणी असेल तर मग तुम्हाला धाव चाचणीसाठी इथं बोलवलं जातं. ठीक आहे, आता धाव चाचणी. आता यामध्ये जर म्हटलं तर विभागानुसार इथं काही विभागांची धाव चाचणी एकाच दिवशी आहे. सर्व हे जे 3 प्रक्रिया आहेत ते एकाच दिवशी आहे. परंतु काही विभागानुसार इथं कागदपत्र तपासणी आणि इथं शारीरिक मोजमाप हे 2च प्रक्रिया एक दिवशी आहे आणि धाव चाचणी त्यांची नंतर ठेवली. आता ही धाव चाचणी नंतर कधी होईल त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत, काळजी करू नका. परंतु व्यवस्थित समजून घ्या. आता सध्या जर म्हटलं तर भरती प्रक्रिया कशी चालू आहे. आता यामध्ये तुमची जी पण इथं धाव चाचणी किंवा आपलं कागदपत्र तपासणी कशा प्रकारची होत असते. सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं कागदपत्र तपासणी केली जाते. आता कागदपत्रांविषयी बोलूया. ठीक आहे, महत्त्वाचं म्हटलं सर्वप्रथम तुमचे जेवढे पण ओरिजिनल कागदपत्र आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आणि प्रत्येकाचा एक झेरॉक्स. ठीक आहे, ओरिजिनल. ठीक आहे, ओरिजिनल प्लस एक झेरॉक्स. ठीक आहे, एक झेरॉक्स तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. तर हे तुमचं चेक केलं जातं. जेवढं पण झेरॉक्स आहे ते तुम्हाला व्यवस्थित योग्यरित्या जोडून न्यायचे. आरक्षणाचं वगैरे तुम्ही काय भरला असेल आरक्षण अंतर्गत त्याचंही झेरॉक्स प्लस ओरिजिनल तुम्हाला लागतं. आता जेवढे पण तुम्ही झेरॉक्स नेता ते सर्व झेरॉक्स जमा करून घेतात. ठीक आहे, हे सर्व
सर्व झेरॉक्स जमा करून घेतात आणि ओरिजिनल तुमच्याकडे देऊन टाकतात. आता यामध्ये अजून काय महत्वाचं असणार आहे, इथं ऍडमिट कार्ड, ठीक आहे, ऍडमिट कार्ड जे पण तुम्ही परीक्षेला ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं होतं ते ऍडमिट कार्ड तुम्हाला कंपल्सरी ठेवलेले, कंपल्सरी तुमच्याकडे मागतात. तर नसेल तुमच्याकडे तर काही प्रॉब्लेम नाही, त्याला काय ऑप्शन आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, ऍडमिट कार्ड असेल तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम गौसा कुठे तुमचं ऍडमिट कार्ड तुम्ही सायबर कॅफेमध्ये प्रिंट काढायच्या वेळेस, म्हणजे परीक्षेला जायच्या वेळेस जे ऍडमिट कार्ड भेटलं होतं, ठीक आहे, आपल्याला प्रवेश पत्र भेटलं होतं ते तुम्हाला तिथं लागतं. आता तुम्ही जर सायबर कॅफेमध्ये जर आधीच डाउनलोड करून तिथं पाठवलं असेल एखाद्याच्या नंबरवरती, तर बघा व्हॉट्सअप नंबरवर, व्हॉट्सअप मेसेजमध्ये जाऊन तुमचे ऍडमिट कार्ड गवसलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला काय करायची, फॉर्मची प्रिंट घेऊन जायची, ठीक आहे, फॉर्मची प्रिंट घेऊन जायची आणि तिथे गेल्यानंतर सांगायचं आमच्याकडे ऍडमिट कार्ड नाहीये, तक्रार नोंदणी करायची, ठीक आहे, तक्रार नोंदणी करायची. त्यानंतर तुमचं 1 ते 2 तासामध्ये तिथं ऍडमिट कार्ड इथं डाउनलोड करून दिलं जातं, किंवा अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटांमध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करून दिलं जातं. परंतु इथं ऍडमिट कार्ड नसलं ना, तुमचा इथं वेळ वाया जातो. काय वाया जातो, इथं टाइम तुमचा वाया जातो. त्यामुळे ऍडमिट कार्ड असेल तर तुम्ही घेऊनच जा आणि त्यासोबत फॉर्मची प्रिंट पण एक सोबत घेऊन जा, ठीक आहे, ऍडमिट कार्डची प्रिंट सुद्धा एक सोबत घेऊन जा. अशा प्रकारची इथं माहिती दिली. ऍडमिट कार्ड तुम्हाला लागतंच, त्यामुळे शक्य झालं ते ऍडमिट कार्ड तुम्ही घेऊनच जा. हे तुम्हाला समजलं. हे कागदपत्र तपासणीचं सांगत आहे प्रक्रिया. यामध्ये ऍडमिट कार्ड तुम्हाला कंपल्सरी ठेवलेले, त्याच्यामुळे ऍडमिट कार्ड तुम्हाला इथं डाउनलोड करूनच न्यायचे. झेरॉक्स असलं तरी चालेल, तुम्ही परीक्षेला जायच्या वेळेस जे नेलं होतं ते नाही नेलं तरी चालेल, फक्त झेरॉक्स एखादं ऍडमिट कार्डचं घेऊन जा, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर ओरिजिनल कागदपत्र सर्व लागतात. जेवढे नसतील त्यांचं जर आपल्याला एखादा प्रूफ द्यावं लागलं, समजा तुमचं कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट जमा आहे, ठीक आहे, कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट जमा आहे, तर कॉलेजकडून कोणकोणते डॉक्युमेंट जमा आहे ते तुम्ही एका पेजवरती कॉलेजकडून लिहून आणा, प्लस तुमचं बोनाफाईड तुम्ही घेऊन जा, ठीक आहे. कॉलेजमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट ओरिजिनल जमा आहेत ते तुम्ही लिहून न्या कॉलेज तर्फे, अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट इथे जमा आहे आणि अशा प्रकारचा सही शिक्का कॉलेजचा घेऊन जा की आमच्याकडे हे डॉक्युमेंट जमा आहे. नाही तो कॉलेजमध्ये तुम्ही रिक्वेस्ट करा की आम्हाला 1 दिवसाकरता हे सर्व डॉक्युमेंट पाहिजे, आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तिथे आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवावे लागतात. त्यांना रिक्वेस्ट करा, त्यांनी दिले. नाहीतर कॉलेजकडून तुम्ही लिहून घ्या की आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट इथे जमा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्यानंतर प्रॉब्लेम होणार नाही आणि बाकी सर्व झेरॉक्स नेले तरी चालतील. हा एक प्रॉब्लेम भरपूर विद्यार्थ्यांसोबत आलेला आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगितली की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, हे तुम्हाला समजलं. आता यामध्ये ऍडमिट कार्डचं झालं, फॉर्मचं झालं, डॉक्युमेंटचं झालं, जेवढे पण डॉक्युमेंट सांगितले त्यामध्ये प्लस आता आरक्षणाअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला असेल, पेसा अंतर्गत फॉर्म भरला असेल तर पेसाचं सर्टिफिकेट सुद्धा काही ठिकाणी घेतात, ठीक आहे, पेसाचं सर्टिफिकेट सुद्धा कंपल्सरी ठेवलेलं आहे, त्यासाठी ते सुद्धा तुम्ही घेऊन जा, ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला. कोणत्या आरक्षण अंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल तर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये त्याचे नाव दिलेलं नाहीये की तुम्ही हे घेऊन या, ठीक आहे, म्हणजे आरक्षण अंतर्गत जे पण फॉर्म भरला असेल त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते पण घेऊन या असं सांगितलेलं नाहीये, परंतु तुम्ही घेऊन जा. तिथे तुम्हाला तुम्ही यस केलेलं असतं, तिथे नोट असतं त्यांच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव आणि लिस्ट कोणत्या विभागानुसार आणि कोणत्या आरक्षणानुसार तुम्ही अर्ज केलाय ते सर्व असतं. त्यानुसार तुमच्याकडे सर्व सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला कमीत कमी एक झेरॉक्स सर्व सर्टिफिकेटचे पाहिजे आहे आणि बाकी जर म्हटलं तर ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व पाहिजे आहे, ठीक आहे. आता कागदपत्र तपासणीविषयी तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. तर कागदपत्र तपासणीविषयी संपूर्ण आपण माहिती बघितली. आता काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे जसे की एक तुम्हाला उदाहरणार्थ दाखवण्यासाठी एक लिस्ट मी सर्वप्रथम इथे डाउनलोड करतो. आता जसे की इथं मी चंद्रपूरची एक लिस्ट इथं डाउनलोड करून तुम्हाला दाखवते. आता यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, तिथं कागदपत्र तपासणी करता तुम्ही गेल्यानंतर तुमचा जो पण टेबल क्रमांक असेल, नाही तर तुमचा जो पण इथं सीट क्रमांक किंवा म्हणा तुम्ही रूम क्रमांक असेल तो तुम्हाला तिथं शोधावा लागतो, ठीक आहे. तर बघा थोडक्यात मी खाली येतो. खाली आल्यानंतर बघा इथं कागदपत्र तपासणीविषयी संपूर्ण माहिती दिली, यामध्ये सर्व सर्टिफिकेट वगैरे दिले. आता तुम्हाला तिथे गेल्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे, इथं हे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र आहे. इथे बघा वरती आल्यानंतर इथे तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र दिसेल, ठीक आहे. सर्व तुम्ही इथे हे डाउनलोड करून हे तुम्हाला कंपल्सरी लागतं, ठीक आहे. हे तुम्ही विसरू नका, तुम्ही भरा ही माहिती. इथे जर म्हटलं तर तुम्हाला इथं काय टाकायचं, इथे बघा इथे सर्वप्रथम तुम्हाला इथं काय टाकायचंय, तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचंय, ठीक आहे, स्वतःचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचंय, इथं वडिलांचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं यांची जे पण असेल, ठीक आहे, यांचा मुलगा मुलगी जे पण असेल, ठीक आहे, तुमचं वय, तुमचं राहणार कुठे पत्ता टाकायचा. त्यानंतर वनरक्षक इथं पदाचं नाव टाकायचं. त्यानंतर आज मला किती मुले, ठीक आहे, तुम्हाला तुमचं लग्न झालं असेल तर मुलांची संख्या इथे टाकायची टोटल 1 2 3 अशा प्रकारचं 0 1 0 2 अशा प्रकारचं, ठीक आहे. आणि जर नसेल तर डायरेक्टली 0 0 टाकायचं. आणि त्यानंतर त्यापैकी 2005 नंतर 28 3 2005 नंतर किती मुले झाले त्यांची संख्या तुम्हाला टाकायची अशा प्रकारची. नसेल तर दोन्ही
दोन्ही ठिकाणी 00 टाकायचं, इथे तुमची सही करायची अशा प्रकारचे, आणि त्यानंतर इथे तुमचं नाव टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर इथे दिनांक टाकायची त्या दिवसाची, आणि स्थळ जरी म्हटलं तुम्ही जिथे मुलाखतीला नवे कागदपत्र तपासणीला जाणार आहे ते ठिकाण टाकलं, नाही तर तुमचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते टाकलं तरी चालेल. ठीक आहे. कोणतेही ठिकाण टाकलं तरी चालेल. ह्या अशा प्रकारचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला तिथे कंपल्सरी घेऊन जायचंय. हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला. अजून महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते की आम्हाला जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्यासोबत जर म्हटलं तर आम्हाला शारीरिक मोजमाप असेल, परंतु धाव चाचणी नंतर असेल. ठीक आहे. धाव चाचणी नंतर असेल तर धाव चाचणीचं जे आपल्याला हे वचनपत्र आहे ते लगेच लागतं का? ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगेन जेवढे पण कागदपत्र दिलेले आहेत ते लगेच काढून घ्या. काढायला काही जास्त वेळ लागत नाही. ते कसे काढायचे ते देखील मी सांगतो. आता इथे जर म्हटलं तर धाव चाचणीचे जे वचनपत्र आहे हे तुम्ही ओरिजिनल ठेवा, प्लस एक झेरॉक्स सुद्धा काढून घ्या. हे सुद्धा तुम्हाला ओरिजिनल पण ठेवायचे, प्लस एक झेरॉक्स सुद्धा काढून घ्यायचं. तिथे काय अडचण आली, काय चुकली तर पटकन भरून तुम्हाला ते जमा करायचं. ठीक आहे. झेरॉक्स वरती तुम्ही सर्व माहिती इथे भरू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे बघा, हे इथे तुम्हाला कसं भरायचं. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून भेटणार? शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे जे प्रमाणपत्र. आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की आमचं फक्त कागदपत्र तपासणी आहे. ठीक आहे. कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत आमचं अजून काय आहे? शारीरिक मोजमाप. ठीक आहे. तर आता धाव चाचणी तर लगेच नाहीये, तर आम्हाला हे लागेल का? ठीक आहे. तर काही ठिकाणी जर म्हटलं विद्यार्थ्यांच्या सांगण्याप्रमाणे तर हे सुद्धा लगेच घेतलं जातं, आणि काही ठिकाणी हे मागत पण नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला एकच सांगेन, हे काढण्यासाठी जर म्हटलं तर तुम्हाला 1 ते 2 तासाचा वेळ लागतो. ते कसं काढायचं ते देखील मी तुम्हाला सांगतो. पटकन तुम्हाला कसं भेटणार त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे. तर हे तुम्ही घेऊनच जा. एक पण डॉक्युमेंट तुम्ही अपूर्ण ठेवू नका, कारण तिथे जर म्हटलं तर तुम्हाला 1 दिवसाचा कालावधी असतो, आणि एखादं डॉक्युमेंट तुमचा अपूर्ण असलं तर तुमचा फॉर्म तिथे अपूर्ण गृहीत धरला जातो, आणि जेव्हा लिस्ट लावली जाईल धाव चाचणीची तेव्हा तुम्हाला तिथं डिस्क्वालिफाय अपात्र केलं जाईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कागदपत्र अपूर्ण ठेवूच नका. 5-10 मिनिटं लागतात, काढून घ्या. ठीक आहे. आता इथे बघा, हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते कसं करायचं. इथे तुमचं नाव टाकायचं, डायरेक्टली तुम्ही स्वतः टाकलं तरी चालेल. इथे तुम्हाला कंपल्सरी तुमचा फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर इथे बघा, इथे जर म्हटलं तर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं, नाही तर ते डॉक्टर टाकतील. आता त्यानंतर इथे दिनांक टाकायचे. तुम्ही जेव्हा पण हे प्रमाणपत्र तयार कराल त्या दिवशीची दिनांक टाकायचे. इथे फक्त सही शिक्का कोणाचा घ्यायचा किंवा तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयी माहिती देतो. ठीक आहे. आता हे बघा, हे काय होतं, तुम्हाला हे सर्व जे प्रमाणपत्र आहे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र, हे शक्यता मी तुम्हाला सांगेल की सरकारी दवाखाना. ठीक आहे. सरकारी दवाखान्यामध्ये जायचे तुम्हाला. आता यामध्ये काही विद्यार्थी काय करतील की जो मोठा सरकारी दवाखाना आहे त्यामध्ये जातील. तर असं काय करू नका. किती छोटा सरकारी दवाखाना असेल, लहान दवाखाना असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये जा. लहान दवाखान्यामध्ये कसं असतं की डॉक्टर कमी असतात आणि रुग्णांची संख्या तिथे जास्त असते. तुम्ही कुठेही बघा, आणि नॉर्मल जर म्हटलं तर डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे तुमचं चेकअप सुद्धा केलं जात नाहीये, आणि हे प्रमाणपत्र अगदी तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये देऊन टाकतात. फक्त केस पेपर फाडायचा, आम्हाला इथं शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. केस पेपर फाडायचा, डॉक्टरकडे जायचं, ते शक्यता रक्त लघवी तुमची चेक करतात आणि 5-10 मिनिटात इथं सही शिक्का तुम्हाला देऊन टाकतात आणि निघून यायचं. इथं फोटो वगैरे चिटकवायला विसरू नका. ठीक आहे. अशा प्रकारचं. आता इथं जेवढा छोटा लहान सरकारी दवाखाना असेल ना तिथे तुम्हाला लवकरात लवकर भेटेल, आणि जेवढा मोठा दवाखाना असेल ना तिथे तुम्हाला जर म्हटलं तर रक्ताचा रिपोर्ट यायला 1 दिवस, लघवीचा रिपोर्ट यायला 1 दिवस, म्हणजे इथे 2-3 दिवस तुमचे जातात. आणि लहान दवाखान्यामध्ये गेलं तर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे भेटून जातं. तर तुम्हाला अशा प्रकारची माहिती सांगून घेतली. 1 ते म्हणजे 1-1.5 तास तुम्हाला हे आरामशीर कोणत्याही दवाखान्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. त्यामुळे जेवढा लहान होईल तेवढा लहान सरकारी दवाखान्यामध्ये जा, मोठ्या दवाखान्यामध्ये जाऊ नका. तुमचा गावचा सरकारी दवाखाना असेल तरी तिथे गेलं तरी तिथे MBBS डॉक्टर असतो, म्हणजे वैद्यकीय अधिकारीच असतो. त्यामुळे त्या डॉक्टरचं ते प्रमाणपत्र चालत असतं. कोणत्या प्रकारची चिंता करू नका. आणि अजून एक प्रश्न येतो की आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात राहतो तर दुसऱ्या जिल्ह्याचं प्रमाणपत्र चालेल का? कोणत्याही दवाखान्यात घ्या, कोणत्याही जिल्ह्यातून घ्या, कोणत्याही तालुक्यातून घ्या, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. हे प्रमाणपत्र आपल्याला फक्त लागतं वैद्यकीय अधिकाऱ्याचं, जे की सरकारी दवाखान्यामध्ये सर्वच असतात. ठीक आहे. अशा प्रकारचा म्हणजे अधिकारी एक असतोच. ठीक आहे. त्याचे सही शिक्का घ्यायचं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला समजलं. यावरती भरपूर प्रश्न येत होते विद्यार्थ्यांचे. आणि वरती जर म्हटलं तर वरती अजून कोणकोणते प्रमाणपत्र आहे हे बघा. इथे आपल्याला इथे फक्त सही शिक्का म्हणजे स्वतःलाच आपल्याला नावाने सही करायची, बाकी काय नाही. इथे माहिती भरायची, स्वतःलाच नावाने सही करायची, आणि बाकी स्वतःचे कागदपत्र आहे. इथे सर्व कागदपत्र वगैरे तुम्हाला दिले ते तुम्ही इथं वाचून घ्या. आणि सर्व तुम्हाला कागदपत्र ओरिजिनल प्लस एक झेरॉक्स सर्व तुम्हाला इथं न्यायचे आहेत. आता इथं बघा, इथं व्यवस्थित इथं माहिती दिलेली आहे बघा. जर म्हटलं तर हे चंद्रपूरचे PDF डाउनलोड केलेलं आहे. यामध्ये बघा सर्व कागदपत्र तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहेत. ठीक आहे. सर्व व्यवस्थित सांगितलेले आहेत. कोणकोणते तुम्हाला पाहिजे होय नाही अशा प्रकारचे हे सर्व
काही तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे. ठीक आहे, तर अमरावतीच्या या पीडीएफ मध्ये सर्व काही व्यवस्थित दिले डॉक्युमेंट वगैरे, त्यानुसार तुम्हाला लावून न्यायचे. आणि डोमासाईल सर्टिफिकेट, आता ओरिजिनल कोणकोणते कागदपत्र लागतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, तुम्हाला पुढील माहिती बघायची असेल तर व्हिडिओ थोडा स्किप करू शकता आणि पुढे तुम्ही जाऊ शकता, जेणेकरून पुढील माहिती तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर बघा आता इथं नाशिकचं ओपन केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला सांगतो ओरिजिनल कागदपत्र सहसा कोणकोणते लागतात. तर बघा थोडंसं खाली येतो डायरेक्टली, आता लास्टला जर म्हटलं तर इथं कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, तर थोडंसं वरती आल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची लिस्ट बघण्यासाठी भेटेल. तर बघा इथे सुद्धा कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे इथं खाली आल्यानंतर. आता यामध्ये बघा इथं ओळखपत्र आहे. आता ओळखपत्रामध्ये तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड व्यवस्थित न्यायचे दोन्ही पण, आणि दोन्हीवरती नाव, जन्मतारीख सारखी असायला पाहिजे. प्रवेशपत्र तुम्हाला सांगितलं इथे हे तुम्हाला लागणारच आहे. डोमासाईल कंपल्सरी तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे. नसेल कुठं जमा केलं असेल तर तिथून लिहून आणा की इथे डोमासाईल तुमचं जमा आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं बघा आपल्याला इथं जन्माची नोंद किंवा पुरावा जर पण असेल तो आपल्याला इथं द्यावा लागतो. तर हे तुम्ही काय देऊ शकता, तर इथे बघा तुम्हाला काय महत्वाचं असणार आहे, एक तर शाळा सोडल्याचा दाखला, इथे झेरॉक्स पण चालतं. ठीक आहे, तुम्हाला ओरिजिनल पाहिजे असं कोणत्या प्रकारची अट नाही. आता यामध्ये याला ऑप्शनला काय आहे, ठीक आहे, याला सर्वात महत्वाचं ऑप्शनला काय असणार आहे, 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं ना, ठीक आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला घेऊन जायचंय, प्रमाणपत्र नाहीये. 10वीचं जे पण मार्कशीट असतं ते नाही, तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याला आपण प्रमाणपत्र म्हणतो 10वीचं, सॉरी. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथे घेऊन जायचंय. ठीक आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, तर हे तुम्हाला चालतं इथे, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु इथं ओरिजिनल पाहिजे ते. ठीक आहे, त्यानंतर नसेल ओरिजिनल तर तुम्ही तसं लिहून द्या. त्यानंतर इथं आपल्याला 10वीचं एसटी कॅटेगरीसाठी 10वीसाठीच फॉर्म होता, तर त्यांना तिथे सांगितलं त्याचं ते प्रमाणपत्र पाहिजे. 12वीचं इथं पाहिजे, तर म्हटलं तर 12वीचं सुद्धा तुम्ही मार्कशीट, इथं 10वीचं मार्कशीट, ठीक आहे, मार्कशीट आणि त्यासोबत बोर्ड प्रमाणपत्र. ठीक आहे, बोर्ड प्रमाणपत्र ते तुम्ही घेऊन जा. आणि इथं पण 12वीचं आणि 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र, आणि शाळा सोडल्याचं झेरॉक्स जरी नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 10वी 12वीचं शाळा सोडल्याचं झेरॉक्स नेलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं. पुढे जर म्हटलं तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला खूपच महत्वाचं असतं, तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं न्यावंच लागणार आहे. नसेल कुठं जमा केलं असेल तर सांगितल्याप्रमाणे लिहून न्या. तुमची व्हॅलिडिटी झाली असेल तर तुम्ही न्या, आणि नसेल झाली तर तुम्हाला 1 वर्षाचा टायमिंग दिला जातो जॉईनिंग नंतर. ठीक आहे, तर ते कंपल्सरी नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला नॉन क्रिमिलियर ज्या पण कॅटेगरीना, ठीक आहे, आपल्याला ज्या पण कॅटेगरीना इथं लागू असतं त्यांना तिथं ते कंपल्सरी लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. यामध्ये कोणत्या आरक्षणांतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल तर आरक्षणाची नोंद किंवा जे सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. आणि 2 पासपोर्ट साईज फोटो, कमीत कमी 2. ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर जे पण सर्टिफिकेट आपण तयार करतो त्यावरती सुद्धा फोटो चिटकावा लागतो. जवळपास तुमच्याकडे 4-5 पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं असणार आहे. तर हे सर्व कागदपत्रांविषयी तुम्हाला माहिती दिली. ठीक आहे, आता एवढी माहिती तुम्हाला कागदपत्रांविषयी भरपूर झाली. आता पुढे आपण चर्चा करूया. ठीक आहे, तर बघा आता यामध्ये जर म्हटलं तर कागदपत्र तपासणीविषयी भरपूर आपण बोललेलो, भरपूर, कारण यावरती प्रश्न येत होते. तर आता बघा कागदपत्र तपासणी झाली. आता यामध्ये हे कागदपत्र तपासणीविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली. आता कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तुमचे सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं वजन, त्यानंतर उंची, ठीक आहे, जी पण तुमच्या कॅटेगरीनुसार असेल ती उंची तुमची चेक केली जाते, वजन, उंची आणि छाती. ठीक आहे, महिलांसाठी छाती चेक केली जात नाही, फक्त वजन उंची चेक केलं जातं. हे फक्त पुरुषांसाठी आहे, आणि वजन आणि उंची महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्हींसाठी आहे. ठीक आहे, यामध्ये क्वालिफाय झालं तर. ठीक आहे, आता यामध्ये जर म्हटलं तर काही जे पण विभाग आहे सांगितल्याप्रमाणे त्यांचं हे 2च चेक केलं जातं आणि त्यांना डायरेक्टली सोडून दिलं जातं. फक्त जे झेरॉक्स आहे ते जमा केले जातं आणि कोणत्या प्रकारचं रिसिप्ट कार्ड दिलं जात नाही, त्यांना डायरेक्टली लिस्टमध्ये नाव येईल अशा प्रकारचं सांगितलं जातं आणि त्यांना डायरेक्टली सोडून दिलं जातं. परंतु काही ठिकाणचं, काही विभागांचं जर म्हटलं तर इथं डायरेक्टली सर्वप्रथम कागदपत्र तपासणी झाल्यानंतर, ठीक आहे, कागदपत्र तपासणी झाल्यानंतर इथं वजन, उंची, छाती चेक केली जाते आणि त्यानंतर लगेच काय होतं, धाव चाचणी. ठीक आहे, त्यांची लगेच धाव चाचणी होते आणि त्यांना लगेच किती मार्क मिळतात ते मार्क सुद्धा त्यांना लगेच समजून येतं. ठीक आहे, टोटल अशा प्रकारचं, म्हणजे त्यांचे मार्क समजून आल्यानंतर, ठीक आहे, त्यांचे मार्क समजून आल्यानंतर जसे की धाव चाचणीसाठी किती मार्क आहे आणि त्यासोबत त्यांना लेखीसाठी किती मार्क आहे हे लेखी. तर टोटल जर म्हटलं इथे धाव चाचणीसाठी एखाद्या विद्यार्थ्याला 60 मार्क असेल, इकडे 70 मार्क असेल, तर लगेच त्याची इथे बेरीज तो करू शकतो, त्याला 130 मार्क इथे मिळून जातात. ठीक आहे, अशा प्रकारचे तो लगेच इथं समजू शकतो की त्याला किती मार्क मिळाले. परंतु काही विभागांचं जर म्हटलं तर फक्त कागदपत्र तपासणी, वजन, उंची आणि छाती हीच प्रक्रिया होत आहे, तर त्यांचं ग्राउंड कधीपर्यंत होऊ शकतं. आता या टॉपिक वरती आपण बोलूया. ठीक आहे, कारण भरपूर वेळ झालाय, भरपूर मोठा व्हिडिओ झालाय,
तर आता हा खूपच महत्वाचा टॉपिक असणार आहे. तर बघा, त्यासाठी एक पीडीएफ मी इथं ओपन करतो. ठीक आहे, जसं की आपण ऑलरेडी 2 पीडीएफ इथं ओपन केलेले होते, परंतु हेच एक पीडीएफ आपण ओपन करूया. आता इथे बघा, हे नाशिक विभागाचे पीडीएफ आहे. जवळपास थोडंसं झूम केलं तर बघा, इथे तुम्ही माहिती बघू शकता. जवळपास जर म्हटलं तर 23 तारखेपर्यंत नाशिक विभागाचं चालणार आहे. किती? 23 तारखेपर्यंत कागदपत्र तपासणी, फक्त कागदपत्र तपासणी. आणि त्यासोबत जर म्हटलं तर यामध्ये आपले धाव चाचणी सोडता बाकी शारीरिक मोजमाप आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला हे कागदपत्र यामध्ये उंची, वजन आणि आपली जे पण छाती असेल ती चेक केली जाते आणि त्यानंतर लिस्ट लावली जाईल आणि त्यांचं इथं धाव चाचणी होईल. ठीक आहे, हे नाशिक विभाग म्हणा, औरंगाबाद म्हणा, नाही तर इतर जे पण विभाग आहे त्यांचं इथं 2 टप्प्यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे ते असणार आहे. तर आता या विभागांची जी धाव चाचणी बाकी आहे तर ती कधीपर्यंत होऊ शकते यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेत. तर माझ्या अपडेटनुसार मी एका ऑफिसला पण कॉल केला, त्यांच्याशी बोलणं झालं, तर ते काय बोलले की आमची मीटिंग झाली. ठीक आहे, त्यांची मीटिंग झालेली आहे यावरती की आता यांची धाव चाचणी कधी घ्यायची. ज्या पण विभागांची धाव चाचणी झालेली नाहीये तर त्यांची धाव चाचणी कधी घ्यायची, तर त्यावरती त्यांची मीटिंग सुद्धा झाली, बैठक सुद्धा झालेली आहे. तर त्यामध्ये अशा प्रकारचं त्यांनी ठरवलंय. हे अजून कन्फर्म नाही, 100% मी सांगत नाही, फक्त एक तुम्हाला अंदाज सांगतोय. त्यांच्या बोलण्यावरून हे समजून आलेलं आहे की जी पण धाव चाचणी आहे आता ह्या विभागांची धाव चाचणी आता बाकी आहे. आता समजा इथं 23 तारखेपर्यंत चालणार आहे, परंतु जर म्हटलं तर इथे मी तुम्हाला अजून एक विभागाचं इथं ओपन करून दाखवतो. जसं की इथं छत्रपती संभाजीनगरचं इथं ओपन करून दाखवतो, डायरेक्टली लास्टला येतो. तर इथे बघा, लास्टला आल्यानंतर जवळपास या विद्यार्थ्यांचं बघा, इथे लास्टला आल्यानंतर जवळपास या विद्यार्थ्यांचं 2 तारखेपर्यंत चालणार आहे. 2 तारखेपर्यंत जर म्हटलं तर इथं नुसतं कागदपत्र तपासणी. ठीक आहे, कागदपत्र तपासणी आणि जे पण आपलं शारीरिक मोजमाप आहे यांची धाव चाचणी होणार नाही लगेच. शारीरिक मोजमाप हे 2च जे टप्पे हे जवळपास 2 तारखेपर्यंत चालणार आहे. आज जर म्हटलं तर 20 तारीख आहे आणि जवळपास जर म्हटलं तर 10 ते 12 दिवस यालाच लागणार आहे, अशा प्रकारचं जर बघितलं तर विभागानुसार. तर त्यामुळे अशा प्रकारचं ठरवण्यात आलेलं आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचं जसं की कालपासून सर्व हे सुरू झालेलं आहे, तर त्यानुसार ज्या पण विद्यार्थ्यांचं इथं जर विचार केला तर कागदपत्र तपासणी, त्यानंतर जर विचार केला तर यामध्ये शारीरिक मोजमाप. ठीक आहे, तर ही प्रक्रिया झालेली आहे. यामध्ये तुम्हाला हे सांगत आहे, हे जर 2 प्रक्रिया झाले त्यांची लगेच लिस्ट जाहीर केली जाऊन त्यांचे लगेच याच्या मागे लगेच त्यांचं ग्राउंड सुद्धा म्हणजे धाव चाचणी सुद्धा घ्यावी. ठीक आहे, म्हणजे जरी म्हटलं तर इथं असा विचार करू नका की इथं 2 तारखेपर्यंत सर्वांचं इथं सर्वप्रथम कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापच होईल आणि त्यानंतर इथे 3-4 दिवसाचा गॅप घेऊन इथे डायरेक्टली 6-7 तारखेला आपल्याला लिस्ट बघण्यासाठी भेटेल आणि त्यानंतर इथं धाव चाचणी होईल. अशा प्रकारचं तुम्ही समजू नका. तुमचं जरी म्हटलं तर ज्या पण विद्यार्थ्यांचं इथं कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप झालंय त्यांचं ग्राउंड जर म्हटलं तर 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा सुरू होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे धाव चाचणी तुमची व्यवस्थित तुम्ही जे पण आहे रनिंग वगैरे ती तुम्ही व्यवस्थित सुरू ठेवा. अशा प्रकारचं आपल्याला अपडेट मिळालंय. तुम्हाला समजून आलं असेल की तुमची जे पण ग्राउंड आहे, ठीक आहे, ते अतिशय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 45 दिवसामध्ये उरकून घेण्याचं त्यांचा टार्गेट आहे. ठीक आहे, 40 ते 45 दिवसामध्ये हे सर्व ग्राउंडची जी प्रक्रिया आहे ती उरकून घेण्याचं टार्गेट आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर या विद्यार्थ्यांचं इथं हे होऊन देतील, त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्यांचं पण इथं झालेलं आहे कागदपत्र तपासणी म्हणा, शारीरिक मोजमाप म्हणा, त्यांचं लगेच ग्राउंडला देखील सुरुवात करतील. कारण जिथे आपल्याला हे कागदपत्र तपासणी होते ना ते डायरेक्टली ऑफिसला होते, ऑफिसच्या ठिकाणी होते आणि धाव चाचणी जर म्हटलं तर आपली धाव चाचणी सेपरेट ठिकाणी घेतली जाईल. जसं की नाशिकचं केलं जाते. नाशिकचं जर म्हटलं तर डायरेक्टली ऑफिसच्या ठिकाणी आपल्याला हे कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत बाकी शारीरिक मोजमाप होत आहे आणि धाव चाचणीसाठी सेपरेट आपल्याला लोकेशन दिलं जाईल. तिथे तुम्हाला इथे धाव चाचणी बोलवलं जाईल, धाव चाचणीसाठी बोलवलं जाईल नाशिकमध्येच, परंतु सेपरेट लोकेशन होती, वेगळ्या लोकेशन होती. ठीक आहे, तर त्यांची लिस्ट आता एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये लागू शकते असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. हे देखील तुम्हाला सांगितलं कारण यावरती सुद्धा बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की आमचे कागदपत्र तपासणी झाली, त्यासोबत शारीरिक मोजमाप झालं, आता आमची धाव चाचणी कधी होणार. तर धाव चाचणी सांगितली तुम्हाला की तुमची धाव चाचणी कधीही होऊ शकते, लिस्ट कधीही येऊ शकते. ते येते जर म्हटलं तर 4 ते 5 दिवसामध्ये ही लिस्ट लागण्याची दाट शक्यता असणार आहे आणि लिस्टनुसार ज्या पण विद्यार्थ्यांची धाव चाचणी शारीरिक मोजमाप आणि त्यासोबत कागदपत्र तपासणी झाली त्यांची धाव चाचणी लवकरात लवकर होण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि बाकी जर म्हटलं तर यानुसार हे जे विभाग आहे आपल्याला बाकीचे जे विभाग बघण्यासाठी भेटले यांची सर्व जी प्रक्रिया आहे एका दिवशी होत आहे, त्यामुळे त्यांचा कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, फक्त जर म्हटलं तर आता ठाण्याची लिस्ट यायची बाकी आहे. ठाण्याचं काय होते ते अजून कन्फर्म नाहीये, परंतु येत्या 1 ते 2 दिवसामध्ये ठाण्याची सुद्धा इथे लिस्ट येऊन जाणार आहे. ठीक आहे, तर बाकीची ही प्रोसेस तुम्हाला अशा प्रकारची समजून आली. आता या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यावरती आपण सविस्तर चर्चा उद्याच्या व्हिडिओमध्ये करूया. जेवढे पण प्रश्न येतील
त्याच्यावरती मी एकदा व्यवस्थित ते सर्व प्रश्न वाचून घेईल. फक्त व्यवस्थित कमेंट्स करा. जे पण महत्त्वाचे प्रश्न असतील तेच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून त्यावरती आपण त्या टॉपिकवरती व्यवस्थित चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर ही सविस्तर तुम्हाला माहिती समजून आली. अशा प्रकारची धाव चाचणी, कागदपत्र तपासणी याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. ठीक आहे. आता जर म्हटलं तर पुढे बघा अजून काय विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते. आता त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करूया. तर हे तुम्हाला सर्व समजून आलं कशा प्रकारची प्रक्रिया होत असते. तर बघा आता कागदपत्र तपासणी झाली. आता पुढे जर म्हटलं तर कट ऑफ. ठीक आहे. कट ऑफ वरती सुद्धा आपण बोलणारच आहोत. यामध्ये जर म्हटलं तर वनरक्षकचं काय आहे माहिती का, कागदपत्र तपासणी म्हणा, शारीरिक मोजमाप म्हणा, धाव चाचणी म्हणा, एकदम रिलॅक्स. ठीक आहे. एकदम व्यवस्थित होते. जर म्हटलं बाकी विभागांचं आपण पोलीस भरती, आर्मी भरती म्हणा, तिथे कसं एकदम म्हणजे आपल्याला वेळेतच सर्व झालं पाहिजे, नाही तर आपल्याला असं थोडं दबाव असतो माणसावरती. ठीक आहे. तसं इथे काय नाही, एकदम रिलॅक्स, एकदम फ्रेंडली, आपल्यासोबत एकदम फ्रेंडली वागून सर्व ऑफिसर जे पण असतात लोक एकदम फ्रेंडली, जे पण आपले प्रश्न असतात ते आपल्याला मत मांडण्याचे तिथं जे पण आहे आपल्याला ऑप्शन असतं, तक्रार करण्यासाठी ऑप्शन असतं, कोणत्या प्रकारची अडचण आली तर तक्रार जे केंद्र आहे तिथे सेपरेट आहे, तर तिथे आपले जे पण म्हणणं आहे ते संपूर्ण ऐकलं जातं, जी पण मदत असते ती केली जाते. कोणत्या प्रकारचं आपल्याला म्हटलं सहकार्य तर एकदम 100% व्यवस्थित केलं जातं विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे. म्हणजे एकदम सपोर्ट व्यवस्थित आहे, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. कोणत्या प्रकारचे जे पण विद्यार्थ्यांवरती एकदम प्रेशर वगैरे देतात ना, असं कोणत्या प्रकारची क्रिया घडत नाहीये. एकदम चांगलं प्रक्रियामध्ये तुमचं हे सर्व काय होत असतं. फक्त ज्या विद्यार्थ्यांची इथं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप झालेले त्याची धाव चाचणीची लिस्ट लवकरच लागणार आहे, असं तुम्ही समजू नका की संपूर्ण विद्यार्थ्यांचं झाल्यानंतरच लिस्ट लागेल. लिस्ट तुमची देखील आधी लागू शकते. ठीक आहे. या विद्यार्थ्यांची हे बाकीची 2 स्टेप आहे ते कंप्लीट होऊन घेतील, परंतु ज्यांचं पण झाले त्यांची लिस्ट लगेच लागली जाईल. अशा प्रकारचं सुद्धा होऊ शकतं आणि धाव चाचणी त्यांची लगेच घेतली जाईल. अशा प्रकारची सुद्धा प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे तुमची धाव रनिंग जी पण आहे ती व्यवस्थित तुम्ही चालू ठेवा. आता मला वाटतं हे जेवढे पण मुद्दे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, धाव चाचणी कशा प्रकारची होते ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. आणि अजून एक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की इथं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप याला किती वेळ लागतो, तर तुम्हाला आरामशीर फक्त 1 ते 2 तासाचा वेळ लागतो. 1 ते 2 तास, आणि 1 ते 2 तासामध्ये हे सर्व काय पूर्ण होऊन जातं. जास्त काही वेळ लागत नाही. म्हणजे जर म्हटलं तर तुम्हाला 2:30चा टायमिंग, ठीक आहे, दुपारचं 2:30चा टायमिंग आहे, तर तुमचं इथे जर म्हटलं तर 4 वाजेपर्यंत आरामशीर तुमचं हे सर्व जे प्रक्रिया आहे ती पूर्ण होऊन जाते प्रत्येक विद्यार्थ्याची. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. आणि जी प्रक्रिया एकदम जलद गतीने होते, काही प्रॉब्लेम नाही इथे. ठीक आहे. म्हणजे जर म्हटलं तर इथं 2:30ला आहे, तर तुम्ही जर म्हटलं तर तिथे ठिकाणावरती 2 वाजता गेले तरी काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला समजा इथं 11 वाजता बोलवलंय, तिथे तुम्ही 10:30ला गेले तरी काय प्रॉब्लेम नाही. आधी जायला पाहिजे असं कोणत्या प्रकारचं काय टेन्शन नाही, कारण आतमध्येच तुम्हाला इथं 10:30ला बोलवतील, किंवा 11चा टायमिंग आहे तर 11लाच तुम्हाला आतमध्ये घेतील. म्हणजे आधी जायला पाहिजे असाही कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही, कारण बहुतेक विद्यार्थी आधी जाऊन बसतात. तर तसं काही टेन्शन नाही. तुम्हाला जो पण वेळ आहे त्यानुसार तुम्ही तिथं पोहोचू शकता. हे एक झालं. आता आपण डायरेक्टली कट ऑफ विषयी बोलूया, कारण यावरती सुद्धा बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहे की कट ऑफ किती लागेल. तर कट ऑफ वरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. ठीक आहे. कट ऑफ वरती सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. कारण यामध्ये जर म्हटलं तर आता पण सांगतो, तुम्हाला जरी 60 किंवा 60च्या मागे मार्क असतील, ठीक आहे, म्हणा 56 म्हणा, 58 म्हणा, नाही तर 70, 60-70च्या मध्ये मार्क असतील, तर जर तुमचं ग्राउंड इथं 70 किंवा 80 मध्ये असेल ना, तुमचे इथे 90% चान्सेस मी सांगतो वनरक्षक व्हायचे. ठीक आहे. कारण ग्राउंड वनरक्षक भरतीचे खूप हार्ड आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला इथं चान्सेस असणार आहे. जर म्हटलं तर तुमचे 70च्या आत मार्क असतील ना, तर तुम्ही इथे जर म्हटलं तर ग्राउंडसाठी 70 किंवा 80 एवढंच टार्गेट ठेवा. याच्या कमी अपेक्षाच करू नका. ठीक आहे. याच्या कमी अपेक्षाच करू नका. तर तुमचा नंबर लावायचा असेल 70-80 मध्ये, इथं 60-70 मध्ये, तर तुमचं ग्राउंड सुद्धा इथं 70 किंवा 80च पाहिजे. याच्या कमी तुम्ही अपेक्षाच करू नका. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं इथं 100 किंवा 80-90-100, ठीक आहे, 80 नव्हे परंतु 90 किंवा 100 यामध्ये असेल, कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो, त्याला ग्राउंडसाठी कमीत कमी 40 मार्क पाहिजे. कमीत कमी 40 ते 50 मार्क पाहिजे. आता 50 प्लसच पाहिजे तसं बघायला गेलं तर याला सुद्धा 50 प्लस मार्क पाहिजे. किमान इथं 100 ते 150 पर्यंत इथं त्याचे मार्क होतील. त्यामुळे इथं 50 प्लसच त्याला इथं स्कोर करावा लागणार आहे ग्राउंडमध्ये. ठीक आहे. आणि त्यामुळे तुमचं सिलेक्शन होणार आहे. ऑदर सर्व कॅटेगरीसाठी सारखं असणार आहे. फक्त जर म्हटलं तर महिलांचं पूर्ण मेरिट जर म्हटलं तर 130, ठीक आहे, 130 ते 150 मध्ये लागणार आहे ऑल कॅटेगरीचं. आणि जर म्हटलं तर ओपन मध्ये फक्त इथं 150 मध्ये जास्त मुली असणार आहे. ओपनचं मेरिट थोडं हाय लागेल महिलांचं देखील. आणि पुरुषांचं जर म्हटलं तर टोटल थोडक्यात एकदम अनुभव थोडक्यात सांगत आहे.
की पुरुषांचं जर म्हटलं तर 140 ते 160 या दरम्यानमध्ये जास्त मुलांचं इथं मेरिट लागणार आहे. ऑल कॅटेगरीचं सांगत आहे. ठीक आहे. बाकी सेपरेट कॅटेगरीवरती प्रत्येक कॅटेगरीनुसार इथे विचार करून त्यावरती कट ऑफ वरती आपला सेपरेट व्हिडिओ येणारच आहे. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्यावरती बोलूया. ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त काही करण्याची गरज नाही. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.